महाराष्ट्र एसटी कामगार संयुक्त कृती समिती आक्रमक झाली आहे। आजपासून एसटी कामगारांचं बेमुदत धरणं आंदोलन त्यांनी पुकारलेलं आहे। प्रलंबित आर्थिक मागण्यांसाठी हे आंदोलन केले जाते। ऐन दिवाळीमध्ये प्रवाशांचे त्यामुळे हाल होण्याची शक्यता आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। महाराष्ट्र एसटी कामगार संयुक्त कृती समिती आक्रमक झालेली आहे। त्यांनी बेमुदत धरणं आंदोलन सुरू केले आहे। आणि या संदर्भात आणखी एक महत्त्वाची बातमी आहे। एसटी कामगारांच्या आंदोलनासंदर्भात आज बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। उपमुख्यमंत्री आणि त्याचबरोबर परिवहन मंत्र्यांची या बैठकीला उपस्थिती असेल। त्यांनी ही बैठक आयोजित केलेली आहे। एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक पार पडणार आहे। एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावर तोडगा या बैठकीमध्ये काढला जातो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आजपासून एसटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत आंदोलनाचं हत्यार उपसलेलं आहे। त्यामुळे या संदर्भात तोडगा काढण्यासाठी ही बैठक अतिशय महत्त्वाची आहे। तर या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी ओम देशमुख यांच्याकडे। ओम, आजपासून एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचं हत्यार उपसलेलं आहे, तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बैठक सुद्धा आयोजित करण्यात आलेली आहे। दोन्ही महत्त्वाचे मुद्दे आहेत। कोणकोणते महत्त्वाचे मुद्दे बैठकीमध्ये चर्चेले जाणार आहेत? श्वेता, खरं तर एसटी कर्मचाऱ्यांची जी काही प्रमुख मागणी आहे ती म्हणजे त्यांच्या विविध गोष्टींचं जे एकूण 4,000 कोटींचं देणं बाकी आहे ते देणं मुळामध्ये सरकारनं क्लिअर करावं। ती जी देयकं आहे ती सरकारनं क्लिअर करावी, जेणेकरून एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या पार्श्वभूमीवरती दिवाळीच्या खरेदीसाठी आणि दिवाळी साजरी करण्यासाठी त्यांच्या खिशात 4 पैसे जमा होतील। ही एक प्रमुख मागणी आहे। यासह काही महत्त्वाच्या मागण्या घेऊन एसटी कर्मचाऱ्यांच्या वतीनं आज खऱ्या अर्थानं आझाद मैदानावरती आंदोलन केलं जाणार आहे। महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या संदर्भात शासनाकडून आता दखल घेण्यात आली आणि एकंदर जर आपण पाहायला गेलं तर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक असतील किंवा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये, या सगळ्यांच्या नेतृत्वामध्ये सह्याद्री अतिथीगृहावरती दुपारी या संदर्भात एक बैठक बोलवण्यात आली आहे। या बैठकीमध्ये या सगळ्या मागण्यांवरती चर्चा होईल। मुख्यत्वे गेल्या काही वर्षांपासून सातत्यानं एसटी कर्मचारी दिवाळीच्या काळामध्ये किंवा दिवाळीच्या काही आठवड्यांपूर्वी आंदोलनं करतात। त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण करून घेण्याचा त्यांचा प्रयत्न असतो। त्याच पद्धतीचं आंदोलन यावर्षी सुद्धा सुरू आहे। आझाद मैदानावरती या प्रकारचं आंदोलन आता आज खऱ्या अर्थानं केलं जाते। या सगळ्या मागण्या मंजूर करण्यासाठी सरकारकडे एक मागणी सुद्धा करण्यात आली आणि या अनुषंगानं बैठक आहे। 4,000 कोटींचं देयक देण्यात यावं ही प्रमुख मागणी, त्यासह इतरही काही महत्त्वाच्या मागण्या आहेत। मुळामध्ये या संदर्भात निगोसिएशन करण्यासाठी, चर्चा करण्यासाठी मंत्रालयात एक बैठक बोलवण्यात आली होती, मात्र मंत्रालयातली बैठक रद्द करण्यात आली। त्यामुळे देखील काही प्रमाणात नाराजी असल्याचं बोललं जाते। याऐवजी मंत्रालयातली ही बैठक आता सह्याद्रीवरती शिफ्ट करण्यात आली आणि दुपारच्या सुमारास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री आणि संघटनांचे पदाधिकारी या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये या संदर्भात बैठक घेऊन तोडगा काढण्याचा प्रयत्न शासनाकडनं केला जातोय। त्यामुळे जी 4,000 कोटींची बाकी असेल किंवा इतरही काही महत्त्वाच्या मागण्या आहेत त्या मिटवण्यामध्ये, त्या सगळ्या मागण्या पूर्ण करण्यामध्ये सरकार यशस्वी ठरते का? हा मोर्चा आणि हे सगळं जे त्यांच्याकडनं संपाची हाक देण्यात आली तो संप मागे घेण्यामध्ये सरकारला यश येतंय का? तिसऱ्या बाजूला जर अशा पद्धतीचा काही संप झाला तर त्यामुळे जी प्रवाशांची कोंडी होणार आहे ती कशा पद्धतीने सरकार सोडवून पाहते? आणि चौथ्या बाजूला जो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे एसटीतल्या नफ्या तोट्याचा। एसटी गेल्या अनेक वर्षांपासून तोट्यामध्ये, या सगळ्या गोष्टी फेस करताना सरकारला खऱ्या अर्थानं सरकारची दमछाक होते। त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या मागण्या, प्रवाशांचा मुद्दा आणि एसटीची स्थिती या सगळ्या गोष्टींवरती सरकारकडनं काय तोडगा काढला जातो श्वेता? आंदोलनासंदर्भात सुद्धा या बैठकीमध्ये काही तोडगा निघतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद ओम, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।